मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 75. हम साथ साथ है. ओलसर चेहरा टिपत नॅपकिन दूर केला अन नजर तळहातांकडे वळली. निरखून पाहिले. त्याचे शब्द आठवले. मेहंदी सुंदर दिसली असती तुमच्या हातांवर. राजीव, काल पक्क ठरवलेलं मनाशी मेहंदीचा विचारच करायचा नाही. जियाच्या हातावर रेखाटूनच मी समाधानी. सकाळी पाठवला आहे फोटो तिने मम्मीजींच्या मोबाईलवरून. लाल चुटूक मेहंदीने रंगलेल्या तिच्या इवल्याशा तळहातांचा. अन म्हणते कशी, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना म्हणून रंगली. घोडुली, तू माझी आणि मी तुझी. तिच्या आनंदाच्या रंगातच मी माझेही तळहात रंगवून घेतले. अन आता तुमचं ते आर्जव. खरंच सुंदर दिसली असती का हो मेहंदी? असं कसं सहज बोलून जाता तुम्ही? आणि मग ते शब्द माझ्या मनात घोळत राहतात हो, आणि डोक्यात घोळ घालतात. काहीच समजत नाही तुम्हाला, दुष्ट CFOजी. गाडीतही राहून राहून वाटत होतं तुम्ही या तळहातांनाच न्याहाळत आहात. म्हणूनच हाताची घडी घालून मूठ घट्ट करून बसलेले. घरी आल्यापासून कितीदा पाहिलेत मी हे तळहात. आणि मग तेच शब्द कानात, धडधड. आणि शहारेही तसेच, न सावरता येणारे. सहजच लक्ष ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या मेहंदीच्या कोनकडे गेलं. काल श्वेताने हक्काने पर्समध्ये ठेवलेला. घरी जाऊन मेहंदी काढच हा हट्ट. तिचं मन राखायला घेतला. उचलला हातात, गोल गोल फिरवला, तसाच खाली ठेवला. राजीव, माझ्या तळहातावरची मेहंदी पाहण्याची तुमची ही इवलीशी इच्छा आम्ही लक्षात ठेवू. आज नाही, पण भविष्यात कधीतरी नक्कीच, खास तुमच्यासाठी. पुन्हा तळहात पाहिले. उभ्या आडव्या रेषांचे जाळे तसेच चेहऱ्याजवळ आणले. ओंजळीत चेहरा झाकून घेतला आणि स्वतःशीच खुदकन हसली. चिडक्या तिखट कांद्याची गोड गोड मागणी. ओंजळ दूर करत चेहरा आरशात न्याहाळला. मेघा, चक्क लाजते आहेस? नाही नाही, बिलकुल नाही. मी का लाजू? डोळे गच्च मिटतच वळली अन कपाट उघडले. ग्रँड हयातला निघण्याची तयारी. चेहऱ्यावर लाजरं हसू मात्र कायम राहिलं. डॅड, तू माझी मेहंदी पाहिलीच नाहीस. सकाळीच कुठे गेलेला तू? मुद्दाम हात पाठीमागे लपवतच जियाचे खट्टू होणे. सॉरी स्वीटू, श्वेता आंटीच्या एंगेजमेंटचे काम होते ना. आधी प्रकाश सरांकडे, देन ग्रँड हयात हॉटेल. आता तर दाखव मला. हळूच गालाचा पापा घेत तिला कुशीत बसवले आणि तिने अलगद हात पुढे केले. डॅडच्या तळहातावरच आपले इवलेसे हात ठेवत मान तिरपी करत त्याच्याकडे पाहत होती. ब्युटिफुल. तिच्या हातावरील लालसर नक्षीवर बोट फिरवले आणि ती खुदकन हसली. हो ना, माझी मेघा आंटी आहेच एक्सपर्ट, ऑलराऊंडर. सगळं येतं तिला. मी पण सगळं शिकणार तिच्याकडून, तिच्यासारखीच होणार. स्वतःच स्वतःच्या मेहंदीचा सुवास घेतला. मेघा आंटी सारखीच हो, आवडेल मला. शी इज अ रोल मॉडेल. तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. हळूच वळून बसत डॅडलाही गालावर पापी देत ती पळून गेली. त्याने डोकं बेडला टेकवून डोळे मिटले. जियाचे मेहंदीने रंगलेले हात डोळ्यांसमोर आले आणि त्याच क्षणी मेघाचे तळहातही. मेघा, पाहिलं, तुमच्या राणूला तुमच्यासारखं बनायचं आहे. स्वीटू, पूर्णच आंटीसारखी बनू नको. थोडं तरी माझं ऐकत जा. आंटी तर माझं काहीच ऐकत नाही. मेघा, आज पहिल्यांदाच स्पष्ट बोललो. मेहंदी छान दिसेल. खरंच आहे ते. कालपासून मी सांगायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही ऐकतच नाही. व्हाय आर यू सो स्टबन? ही जिद्द कामाच्या ठिकाणी ओके, मेहंदी काढणारच नाही हा काय हट्ट आहे? टेल मी वन थिंग, सगळ्यांना मेहंदी काढताना पाहून तुम्हाला नाही वाटलं का की अशीच छान डिझाईन तुमच्याही हातावर हवी?
जियाला खुश ठेवण्यासाठी सगळं करता, मग तुमच्या खुशीचं काय? गाडीत पण माझ्याशी नीट बोलला नाहीत. पुन्हा मेहंदी विचारलं असतं तर त्या घट्ट मुठीचा एक पंच मिळाला असता. और मे बी धपाटा. मी बोललो म्हणून तुम्हाला राग आला. गाल रागाने लाल होते. लेट इट बी. नका बोलू. आय एम यूज टू इट नाव. तुम्हाला राग येतो तसाच निघून जातो. दिवस संपताना आपल्यातलं भांडणही संपतं. ये खट्टा मीठा रिश्ता है. मैं खट्टा और आप मीठी. केसातून हात फिरवत हसतच उठला अन वॉर्डरोब उघडला. हँडबॅग बेडवर ठेवून त्यात संध्याकाळी नेसायची साडी नीट ठेवली. मौसर, रेशमी, सहावारी. प्रेमाने हात फिरवला. श्वेताची तयारी उरकत आली की तिथेच हॉटेलवरच तयार होऊ हे ठरवलेले. कालच शिवून आणलेले ब्लाऊज कपाटातून बाहेर काढले. हे काय? हे कोणाचं ब्लाऊज आहे? हे असं? पाठी पुढे फिरवून पाहिलं. राधाताई, इकडे या. दणदणीत हाक किचनपर्यंत पोहोचली अन राधाताईंसोबत आईही आलीच. काय झालं ग? का ओरडली? आई दारातून आत येत होती. हे ब्लाऊज बघ. हे दुसऱ्या कोणाचं तरी आलं आपल्याकडे. आई, मी साडी कशी नेसणार? त्रागा अन रडू एकाच वेळी. हे तुझंच आहे, मीच दिलेलं शिवायला. आईचा शांत स्वर. अगं, पण ह्याचा पाठचा गळा असा कसा? माझा नेहमी कॉलर नेक असतो ना. आणि बाह्या लहान कशा झाल्या? त्राग्यात आवाजाची पट्टी वाढलेली. मेघा, आरडाओरडा करू नको. एवढे मोठे फंक्शन आहे, तिथे काय ऑफिस सारखे तयार होणार आहेस का? सिंपल गोल गळा आहे, अजिबात मोठा नाहीये. आणि या शॉर्ट स्लीव्स छान दिसतील तुला. तेच प्रियाताई बी तेच म्हणल्या. डिझायनर का काय ते म्हणतात. झाक दिसेल तुम्हासनी. राधाताईंनी तोंड उघडलं. मेघाचे बारीक झालेले डोळे, आईंचे दटावणारे डोळे. त्यांची जीभ दाताखाली गेलीच अन पळ काढला. ती हतबल होऊन तिथेच बेडवर बसली. पुन्हा एकदा डोळे गच्च मिटून. मी खरंच चूक केली. राधाताई आणि आईला ब्लाऊजची जबाबदारी सोपवली. आणि ती आगाऊ प्रिया, भेटू दे मला. केसच उपटते तिचे. आली मोठी डिझायनर. ते फॅशन मॅगझिन्स वाचून स्वतःला मनीष मल्होत्रा समजू लागली आहे. माझं ब्लाऊज बिघडवलं. हे असं कसं घालू? आई ही शेजारी बसलीच, पाठीवरून हात फिरवत. अगं, रोज ते फॉर्मल ब्लाऊजच घालतेस. आज माझ्या आनंदासाठी हा घाल. सुंदर दिसशील. हेही घाल सोबत. साडीला शोभेल असा मोत्याचा सेट बॅगमध्ये भरला. आईच्या गालगुच्च्यांनी राग निवळला. असंही या शेवटच्या क्षणी काही पर्यायही उरलेला नव्हता. हसत, नाक मुरडतच बॅग बंद केली. ये लड़का तो मेरी कुछ सुनता ही नहीं. बेडवर पडलेली शेरवानी नाराज होत उसासा टाकतच पाहिले अन समोर बसलेल्या आनंदजींकडे तक्रार. मी काही शेरवानी घालणार नाही. माझा रेग्युलर फॉर्मल ड्रेस ठीक आहे. या हट्टापायी जियासोबतच मॉमने घेतलेली नवीन शेरवानी परत पाठवलेली. एंगेजमेंट श्वेता अभिची आहे हे खणखणीत कारण त्याला जोडलेलं. तुम्हारा ही बेटा है, तुम्हें खरीदने से पहले सोचना चाहिए था. हातातील आयपॅड मधून नजर चोरतच आनंदजींनी उपदेशाचे डोस पाजलेच. हाँ, पर इस मामले में बिल्कुल आप पे गया है. अच्छा दिखने की, सजने संवरने की एलर्जी है. मेघा कल कितनी प्यारी लग रही थी मेहंदी फंक्शन में, मैंगो कलर की साड़ी में. और ये एक बंदर ऑफिस के फॉर्मल ड्रेस में ही घूम रहा था. फंक्शन में आना था तो कुछ कुर्ता सलवार पहन लेता, जैसे अभी ने पहनी थी. पर मेरी सुनेगा कौन? चिड़चिड़ करून शेरवानी पुन्हा वॉर्डरोब मध्ये ठेवून दिली. हम मेहरा पुत्र है, कुछ भी पहने हैंडसम ही लगते हैं. और तुम्हारी प्यारी मेघा ने हमारे अजीबो गरीब राजीव को पहले ही पसंद किया है. वो दोनों परफेक्ट है एक दूजे के लिए. देखा ना कल. आनंदजींनी डोळे मिचकावलेच आणि यावेळी रीमाजीही खळखळून हसल्या. हाँ, चोरी चोरी चुपके चुपके आंख में चोली. उन्हें लग रहा था हम लोग आंखें बंद करके बैठे हैं. और मेघा राजीव को देखकर जैसे शर्माती है ना, और भी ज्यादा प्यारी लगती है. हाँ,
जैसे आप हमें देखकर शर्माते हो। आपकी इसी शर्मिली मुस्कुराहट ने ही तो हमें 40 साल पहले घायल कर दिया और ये सिलसिला आज तक शुरू है। प्रेमाने रीमाजींच्या खांद्यावर हात ठेवलाच. चलिए छोड़िए, जिया आ रही होगी. लाजतच आनंदजींचा हात दूर केला अन रूम बाहेर पडल्या. आय हाय, मागून आनंदजींचा आवाज आलाच. 6 वाजेपर्यंत सर्वांनी पोहोचा. उशीर नको. पोहोचलात की फोन करा, मी येते खाली घ्यायला. या आणि अशाच काही सूचना घरच्यांना देतच मेघा श्वेतासोबत 4लाच हॉटेलवर पोहोचली. आर्या, काही माझं ऐकणार नाहीच असं दिसत आहे. जियाचे पण नाहीच ऐकले. जीन्सच घालणार हा हट्ट, पण टी शर्टला आराम दिला आहे. त्यातल्या त्यात तो नवीन टॉप घालायला होकार. थोडासा डिझायनर आहे, एम्ब्रॉयडरी आहे, लॉंग स्लीव्स म्हणून हिची कुरबुर. आता जीन्सवर अजून काय घालणार? थकले बाई मी विचार करून. एवढे मोठे फंक्शन आहे, सगळे कसे छान तयार होणार आणि हे भूत जीन्सवर अडून बसलंय. श्वेताची ज्वेलरी बॅगमधून काढत स्वतःशीच खुदकन हसली. मी तरी आईचे कुठे ऐकत होते. तीही मला हेच सांगायचा प्रयत्न करत होती. 5 वाजलेले. श्वेताचा मेकअप झालेला आणि ब्युटिशियन्सचे हात श्वेताच्या केसांना सुंदर हेअरस्टाईलमध्ये परावर्तित करण्यात गुंतलेले. शी हॅज टू बी रेडी बाय 5:45. ब्युटिशियन्सच्या टीमला किंचित ठणकावूनच सांगणारी मेघा आणि त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याच. टाइम टेबल फॉलो करणारी ही कोण बाई? मुलींना तयार व्हायला जास्तीचा वेळ लागतो हे हिला माहीत नाही का? हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मेघाने अचूक टिपले. श्वेता, तू तयार झाली नाहीस ना वेळेवर तर अभि इथेच येऊन रिंग घालेल. एवढे घोड्यावर बसलेत साहेब. मेघाच्या थट्टेवर श्वेता गोड लाजली. नाहीतर काय, 4 वाजल्यापासून 4दा बेल मारून डिस्टर्ब केलं आहे. कंगवा हवा आहे, सेफ्टी पिन आहे का? भाभीजी, गळ्यातला कंठा नीट घालून द्या. मी शेरवानीत कसा दिसत आहे? मी त्याला आत येऊ न देता दारातूनच बोलत होते आणि याचं सर्व लक्ष श्वेताला आरशातून न्याहाळण्यात. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष. अभिला शेजारची रूम देऊन चूक केली. लांब कुठेतरी द्यायला हवी होती. पुरुषांना तयार व्हायला वेळ लागत नाही आणि हा तर उतावळा नवरा. तरीही गेले 6 महिने सोबत आहेतच. श्वेताच्या लंडनच्या फेऱ्या आणि अभिच्या सिंगापूरच्या वाऱ्या, तर कधी मुंबईत एकत्र. एकमेकांना भेटण्याची ओढ. अधीर झालेत अभिमन्यू साहेब. अन पुन्हा बेल वाजलीच. अभिमन्यूजी, अब क्या चाहिए? श्वेताकडे वळून पाहतच काहीसे वैतागतच दार उघडले. व्हॉट? मी आहे राजीव, अभि नाही. कानाचा फोन दूर करतच त्याचे बोलणे आणि त्याच्या आवाजाने गर्रकन मान वळवत तिचे डोळे विस्फारलेच. तुम्ही इथे? काय झालं? त्याला टेन्शनमध्ये फोनवर ओरडत सूचना देताना पाहून हीच काळजीत पडली. जर्द हिरव्या अनारकली ड्रेसची ओढणी खांद्यावर नीट करतच तिथेच उभी. श्वेताच्या सिंगापूर ऑफिसमधील कलिग्सचे फ्लाईट डिले झालेले. त्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी गेलेल्या कार्स खोळंबलेल्या. फ्लाईट नुकतेच लँड होऊनही त्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि राजीव साहेब चिडलेले. तिनेच आत जात श्वेताशी बोलून तिच्या फोनवरूनच त्या कलिग्सचा नंबर डायल केला. सुदैवाने त्यांनी उचलला. त्यांना पिकअप कार ड्रायव्हरचा नंबर देत शांततेत प्रॉब्लेम सोडवला. तरीही प्रीमियम सूट बाहेर उभे असलेल्या राजीवच्या कपाळावरच्या आठ्या काही हटेनात. आता फोनवरून नवीन कोणाला तरी ओरडा. आता काय झालं? एअरपोर्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? आणि तुम्ही तयार का नाही अजून? त्याच्या ब्लॅक जीन्स आणि स्लीव्स फोल्ड केलेल्या आकाशी रंगाच्या शर्टकडे पाहत तिने भुवया आकसल्याच. एंगेजमेंट माझी नाहीये. फोनवरून लक्ष हटवतच त्याचं त्रासिक उत्तर. ती क्षणभर गोंधळली. हे असे काय? काहीही बोलतात. माहीत आहे मला. 5:30 होत आलेत. बहिणीच्या एंगेजमेंटमध्ये तर तुम्ही आधी तयार हवे ना? गेस्ट येऊ लागतील अर्ध्या तासात. तुम्हीच स्वागत करणार ना? तिने शांतपणे समजावले. कफलिंग्स घरी विसरलो. घाईत बॅग पॅक केली. वैतागून त्याने मनोजभाईंना फोन लावलाच आणि तिला काहीतरी आठवले. डोळे चमकले. 1 मिनिट,
इथेच थांबा. त्याला बाहेरच उभा करत दार लोटून आत आली. पर्सच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवलेले त्याचे कफलिंग्स, टेक्नोसिस पार्टीच्या दिवशी दिलेल्या. आज देऊ उद्या देऊ करत माझ्याकडेच राहिले आहेत. हे घ्या, तुमचेच आहेत. त्याने पुढे केलेल्या हातावर त्याचेच कफलिंग्स ठेवले आणि आश्चर्य मिश्रित हसू त्याच्या चेहऱ्यावर. इंटरनॅशनल डील्समधील ओळनी ओळ लक्षात राहते तुमच्या, आणि या छोट्या छोट्या गोष्टी विसरता. विसराळू मेहराजी, तुम्ही आहात ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला. कफलिंग्सची मूठ घट्ट बंद करत हसला, आणि यावेळी तीही गोड हसलीच. काही क्षण घुटमळले तिथेच. तोही निघेना आणि तीही वळून आत जाईना. असो, आता चिडचिड करू नका. निदान आजच्या दिवशी तरी कपाळावरच्या आठ्यांना सुट्टी द्या. ओके, एनिथिंग एल्स मॅडम? किंचित मान झुकवतच विचारले. हां, ते आर्याला तुम्ही गुलाबजाम ईटिंग कॉम्पिटिशन का काय सांगितलं आहे ते काहीही करायचं नाहीये. उगाच सगळ्यांसमोर मला बोलायला लावू नका. हां, ती लहान आहे. तुम्हाला तुमची काळजी नाही का? उगाच एवढं गोड खाणं बरं नाही. तिने खणखणीतच सांगितले, आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू झळकलेले. अच्छा, और कुछ? आता हाताची घडी घालत नजर रोखून पाहत होतीच, आणि हिने नाक मुरडलेच. आणि हो, आईस्क्रीमच्या काउंटर जवळही फिरकायचे नाही. आत्ता कुठे जरा सर्दी ठीक झाली आहे. ओके, अजून काही? नाकावर मूठ आपटत त्याने हसू ओठातच अडवलेले, आणि ती विचार करत होती. आणि बस एवढेच. छान तयार व्हा. खाली सर्वजण तुमची वाट पाहत असतील. तुम्ही पण येताय ना? आय विल वेट. सोबत जाऊ खाली. प्रसन्न हसत अपेक्षेने पाहत होता. मेघा, तुम्ही नकार देणार मला माहीत आहे. नाही नाही, अजिबात नाही. सोबत नाही. मला खूप वेळ लागणार आहे तयार व्हायला. तुम्ही जा, बाय. पटकन श्वेताच्या रूममध्ये निघून आली. तो खुशीतच निघाला अभिच्या रूमकडे. मेघा, हम तो आपका इंतजार करेंगे ही. आप चाहे कितनी भी देर से आइए. रूममध्ये येत आपली बॅग उघडून साडी बाहेर काढली. आरामात तयार होणारे मी. यांच्यासोबत खाली कोण जाईल? आले मोठे वाट पाहणारे. जा तुम्ही एकटेच, आम्ही नाही येणार. श्वेता, साखरपुड्याच्या आनंदाचे तेज चेहऱ्यावर की अभिच्या प्रेमाचे नक्षत्रासारखी सुरेख दिसत होती. कुणाचीच नजर न लागो, सगळी सुख अलगद ओंजळीत येवो. नकळतच मेघाच्या डोळ्यातील काजळाचा टिक्का श्वेताच्या कानामागे विसावला. गहीवरून श्वेताने मिठी मारलीच. थँक्स माझ्यासोबत थांबण्यासाठी. बाकी कझिन्स बघ, सगळे आपापली तयारी करण्यात बिझी. तूच थांबली आहेस माझ्यासाठी. अच्छा, बेस्ट फ्रेंडला थँक्स म्हणतात का तुमच्यात? मेघानेही दंडावर अलगद चापट दिलीच. नाही, थँक्स नाही म्हणणार. फ्रेंडलाही नाही, आणि भाभीला तर नाहीच. तिचे गाल ओढतच श्वेताचे हसणे, आणि आता पुन्हा एक चापट तिने खाल्लीच, जरा जोरातच. मेघा दटावणार तेवढ्यात मम्मीजी आणि निशा मॅम श्वेताला घ्यायला आल्याच. मेघा, अब तुम ही बाकी हो. जल्दी रेडी होकर नीचे आ जाना. मम्मीजी जाता जाता कान ओढून गेल्या. आई आणि प्रियाच्या उचापतीतून निर्माण झालेला तो ब्लाउज अडकवून आरशासमोर 2-3दा गोल फिरून झाले. रूममध्ये ती एकटीच निवांत तयार होत होती. हा काय सिंपल गळा आहे का? हे एवढे नक्षीकाम करायला कुणी सांगितलेले? हे स्लीव्सचे गोल्डन मणी टोचणार आहेत. जाऊ दे, मी केस मोकळेच सोडणार आहे. पाठ काही दिसायची नाही, आणि पदरही फिरवून उजव्या हातातच धरायचाच. पुन्हा बेल वाजली. राजीव, हे खरंच थांबलेत की काय? वेडे आहेत का हे? मी अजून साडीही नेसली नाहीये. पुन्हा बेल. नाईलाजाने ड्रेसचा टॉप वरून अडकवला आणि दाराजवळ जात कोण आहे विचारले. जियाची हाक ऐकून हुश्श झाले. दार हळूच किलकिले उघडून ती एकटीच आहे याची खात्री करत तिला आत घेतले. कसली गोड दिसते आहे माझी परी. तिलाही काजळाची तीट लावलीच आणि ती खुदकन हसली. आपला पिंक पर्पल घेरदार पार्टी ड्रेस सांभाळतच आत आली. हे घे, डॅडने पाठवलंय.
पण श्वेता आंटी कुठे आहे? मला म्हणाला श्वेता आंटी आणि अजून कोणाला हवे तर देऊन ये. तिच्याकडे गिफ्ट बॅग सोपवत जिया रूममध्ये श्वेता आंटीला शोधत होती. जियाकडे हळूच पाहत तिने बॅग उघडली. हिरव्यागार पानांमध्ये दडलेली पांढरी शुभ्र फुले आणि श्वासात शिरलेला मोगऱ्याचा सुवास. राजीवने गजरे पाठवले श्वेतासाठी? ती तर कधीच खाली गेली. फोटो सेशन होते एंगेजमेंट आधी, पण तिच्या हेअरस्टाईलला गजऱ्यांची गरजच नव्हती. राणू, तुला लावून देऊ का गजरा? आवडेल? लाडक्या मेघा आंटीने विचारताच बुगुबुगू मान हल्लीच. जियाचे मोकळे सोडलेले केस, कानाजवळून 2 छोट्या छोट्या वेण्यांची लड बांधत अर्धवट क्लिपमध्ये अडकवले आणि त्यावर छानसे गजरे माळले. मी पहिल्यांदाच घातले गजरे, खूप मस्त दिसत आहे. आंटीला घट्ट मिठीसोबत पापी मिळालीच. आंटी, लवकर खाली ये, असं म्हणत उरलेले गजरे ड्रेसिंग टेबलवर ठेवतच जिया खाली पळाली. आता या गजऱ्यांचं काय करू? एवढे सारे गजरे कोण पाठवतं? राजीव पण ना. अन तरीही मन भरेपर्यंत पुन्हा एकदा गंध श्वासात भरून घेतला. डॅड, हे बघ, मी लावला गजरा. आंटीने लावून दिला. अजून कुणाला नको आहे असं आंटी म्हणाली. जिया त्याच्यासमोर गोल फिरतच केसांवर माळलेले 3-4 गजरे दाखवत होती. छान दिसत आहेत. जियाचे कौतुक करत मनात हिरमुसलाच. मेघा, मी अजून कोणासाठी गजरे पाठवणार? ते गजरे तुमच्या केसात पाहायचे आहेत. पहिल्यांदा मी गजरे विकत घेतलेत, जसे पहिल्यांदाच निशिगंध घेतलेले तुम्हाला पाठवताना. याआधी कोणासाठीच भेट म्हणून माझ्या आवडीचे निशिगंध दिले नव्हते. ऑफिसतर्फे जाणारे कॉंग्रॅच्युलेशन्स बुके नेहमी ऑर्किड्स नाहीतर लिलीचे असायचे. आय डोंट नो व्हाय, पण तुमच्यासाठी निशिगंध घ्यावेसे वाटले आणि आज गजरे घेतलेत, पहिल्यांदाच खास तुमच्यासाठी. आय नो, ऑफिसमध्ये तुम्ही कधीच गजरा घालत नाही, पण तुमच्या त्या जोड्यावर गजरा छान दिसेल असं नेहमी वाटायचे. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला नको? डू आय हॅव टू टेल स्पेसिफिकली की तुमच्यासाठीच आणले आहेत? मेघा, मेहंदी तर नाहीच काढली, ही एक विश तरी पूर्ण करा. दातात धरलेली सेफ्टी पिन आणि एका हाताने पदर नीट बसवण्याची कसरत करतच होती की फोनवर मेसेज बाबांचा. ग्रँड हयातच्या मेन लॉबीत पोहोचलो. कुठे आहेस? देवा, हे लोक पोहोचले आणि अजून मी आवरते आहे, पण 5:55 झालेत. काय करू? मला अजून 10 मिनिटे हवीत. नकळत फोन उचलून डायल केलाच. अहो, ऐका ना. तो हॅलो म्हणायच्या आधीच हिची सुरुवात. मेघा, बस आप ऐसे ही प्यार से पुकारा कीजिए, हम उम्र भर आपकी बातें सुनने के लिए तैयार है. बोलिये जी. समोर पाहत हात जोडून नमस्कार करतच कानातल्या ब्लूटूथवर त्याचं बोलणं. राजीव, आता तुमच्या या बोलियेजीनेही काळजाचा ठोका चुकतोय. किती तो गोड गंभीर आवाज आणि त्याला ती खेळकर हसण्याची किनार. देवा, काय करू मी माझ्या वेड्या मनाचं? कुठे आहात? आई बाबा आणि आयू सोबत. दिसले तुम्हाला? देव पावला. प्लीज त्यांच्यासोबत थांबा, मी येते 10 मिनिटात. तिने टाकलेला सुटकेचा निश्वास आणि तो सुखावला. डोंट वरी, टेक युअर टाइम. मी आणि जिया आहोत इथे. फोन ठेवत हुश्य केलेच. आई बाबा खुश असतील. प्रवेश करता क्षणी राजीवजींचीच भेट झाली हे उत्तम. थोडी रिलॅक्स होतील. बापरे, पण राजीव आईबाबांची आणि मम्मीजी पापाजींची ओळख करून देतील ना? आज पहिल्यांदाच आई बाबा आणि मम्मीजी पापाजी भेटणार आहेत. आमचे पालक आमने सामने. बाबा आणि पापाजींचे तसे टेन्शन नाही, पण आई आणि मम्मीजी, त्या दोघी मिळून नक्कीच खिचडी शिजवणार आहेत. देवा, सांभाळ रे सर्व काही. राजीव जिया सोबतच बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करणारे आई बाबा आणि आर्या, दोघेही मनोमन सुखावलेले. राजीवचं आवर्जून चौकशी करणं, प्रेमाने आतपर्यंत सोबत येणं, घरच्यासारखंच जाणवून देणं, त्यांच्या मनावरचे दडपण कमी होऊ लागलेले. दादाजी, बघा कोण आलं आहे. आजोबा.
बँक्वेट हॉलमध्ये स्टेज समोरच्या सोफ्यावर बसलेल्या दादाजींना उठवत आजी आजोबांशी ओळख करून देणारी जिया. आजी आणि या दादीजी. आपल्या आजीला दादीजींच्या समोरच उभं करणारी आर्या. पहिल्यांदाच भेटलेली वडीलधारी मंडळी, जोशी फॅमिली अन मेहरा फॅमिली. राजीव शांत उभा. ओळख समारंभाची सूत्रे जिया आर्याने हातात घेतलेली. एकमेकांना कौतुकाने न्याहाळणारे चौघे. आजी दादीजींची गळाभेट झालीच आणि दादाजींनी आजोबांचा हात घट्ट धरतच स्वागत केलेले पाहून जिया आर्या खुश. दादाजी दादीजींच्या कौतुकाचे गोडवे गाणारी आर्या आणि आजी आजोबांच्या प्रेमाची साक्ष देणारी जिया. दोघी भरभरून बोलत होत्या आणि चौघे ऐकत होते. आपल्या लेकीचे होणारे सासू सासरे राजीव प्रमाणेच साधे सरळ आणि विनम्र आहेत हे पाहून नितीनराव आणि कविताताई खुश होत्या. तर आपल्या होणाऱ्या सुनेचे आई वडील हसरे मनमिळाऊ आहेत, जिया रमली आहे त्यांच्यासोबत हे पाहून रीमाजी आणि आनंदजींच्या चेहऱ्यावरही सुख होते. आर्याने आल्या आल्या पकडलेला राजीवचा हात आणि तिला उचलून घेत पापी देणारा राजीव. आजी आजोबांना समाधान. इथेच आमच्यासोबत समोरच बसा हा आग्रह झालाच, पण अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी ती जागा राखीव असावी या विचाराने आम्ही आहोत इथेच मागे बसतो, असं म्हणत आई बाबांनी थोड्या पाठीमागच्या रांगेतील खुर्च्या पकडल्या. मुझे आपसे बात करनी है. ये सेरेमनी हो जाए फिर आराम से डिनर साथ में करेंगे. रीमाजी हळूच कविताताईंच्या कानात कुजबुजल्याच. राजीवचे लक्ष नाही हे पाहून. हो, मलाही बोलायचे आहे, मतलब इन दोनों के बारे में. कविताताईंनीही हळूच कानातच उत्तर दिले आणि दोघींनीही सोबतच डोळे मिचकावले. दोघींचे आंखों के इशारे पाहत राजीव मात्र संभ्रमात. डोळ्यातलं काजळ कोरत त्याच्याच विचारात हरवलेली. बरं झालं आई बाबांना राजीव समोरच भेटले. बाबा अन आई थोडे बुजले असतीलच. एवढ्या मोठ्या समारंभात येण्याची पहिलीच वेळ. कालपर्यंत बाबा टाळाटाळ करत होते, पण आईच मागे लागलेली. मग काय, त्यांना हो म्हणावे लागलेच. बाबा सेम माझ्यासारखे. हे एवढं भव्य दिव्य असं काही झेपत नाही आम्हाला दोघांना. सिम्पल लिव्हिंग आवडतं. पण हल्ली राजीवजींसोबत मी थोडं थोडं बदलते आहे. या पार्टीज, हे समारंभ आपलेसे वाटू लागलेत. पण तसं पाहिलं तर ते सोबत असतात म्हणूनच छान वाटतं. सगळंच सिम्पल वाटतं, अगदी त्यांच्यासारखं. काजळ खाली ठेवून लिपस्टिक उचललीच होती की दारावर जोरात पडलेली थाप अन सोबत मम्मा मम्मा बेलही वाजलीच अन आंटी आंटी अशी हाक. साडीचा पदर कसाबसा सावरत दार उघडलेच. आधी जिया आत आली अन मागून येणाऱ्या आर्याला पाहून मेघाला धक्का. आश्चर्याचा, पण पूर्ण 440 वॅटचा. गुडघ्याच्या किंचित खालीपर्यंत असलेला निळसर स्लीवलेस फ्रॉक. जास्त फ्रिल नाहीच, पण मोजकीच. वरच्या भागात समोर सुंदर नाजूक जर्द निळ्या रेशमी धाग्यांचे नक्षीकाम. केसात पांढऱ्या निळसर फुलांचा हेअरबँड अन पायात नाजूकसे शूज. निळसरच, फ्रॉकशी तंतोतंत जुळणारे. मेघाने डोळे बंद केले. डोळे चोळण्याची अनावर इच्छा अडवली. नुकतेच काजळ घातलेले. आर्या, हे ग काय? आणि पुढे काय विचारू सुचेना. मम्मा, हा फ्रॉक मी अंकलसाठी घातला आहे. ही समहाऊ कन्व्हिन्स्ड मी. हा ड्रेस पण दादीजी आणि जियाने आणलाय. हे बघ, सेम डिझाईन, पण तिचा लॉंग आणि माझा शॉर्ट. अगदी मला हवा तसा. जिया कौतुकाने आंटीकडे पाहत होती. कितीही नाही म्हटले तरी डोळे पाणावलेच अन दोघींनाही घट्ट कवटाळले. माझ्या पर्या गोड दिसत आहेत. मम्मा बस, नो क्राईंग यार, सोड मला, ड्रेस खराब होईल. आर्या मम्माच्या मिठीतून सुटत होती. अंकल माझी वाट पाहत आहेत. जिया, चल लवकर. आर्या आधी बाहेर पळाली अन आंटीला यू लुक ब्युटिफुल असं म्हणत जियाही धावली तिच्या पाठी. राजीव, खरंच जादूगार आहात. कसे काय आर्याला मनवले तुम्ही? किती गोड दिसत होती माझी आर्या.
माझं अनेक वर्षांचं स्वप्न तिला अशा सुंदर फेअरी ड्रेसमध्ये पाहायचं आज पूर्ण झालं. पठ्ठीने आजपर्यंत एकदाही माझं ऐकलं नाही. लहानपणी आणलेले कितीतरी फेअरी ड्रेस वाया घालवलेत. टोचतंय म्हणून भोकाड पसरायचं अन आजोबा आहेतच उगी उगी करायला. आज अहो आश्चर्यम, राजीव तुमचं ऐकलं तिने सहजच. माझ्या हट्टी आर्याने नाही, माझ्या नाहीच, ती तुमचीच आहे. जिद्दी पण कधीतरी हळवी, म्हणूनच तुमचं चांगलं जमतं एकमेकांशी. मोकळ्या केसांवरून कंगवा फिरवत आरशात स्वतःला न्याहाळणारी ती. खरंच किती सुरेख साडी आहे, कांजीवरम प्युअर सिल्क. पण नक्की रंग समजत नाहीये. क्षणात जांभळा वाटतो तर क्षणात गुलबक्षी. फिरता रंग आहे. धूपछाव, नाजूक सोनेरी बुट्ट्यांची नक्षी. पदर अन बॉर्डर मात्र हिरवीगार भरजरी. मम्मीजींची निवड उत्तम. अन आईने हा मोती आणि कुंदन चोकर सेट कधी आणला? गळ्याशी सुंदर दिसत आहे. तिला माहीत आहे माझी आवड. मम्मीजींनी भेट दिलेली साडी अन आईने प्रेमाने आणलेला सेट. मेघा तुस्सी छा रहे हो, झक्कास दिसताय तुम्ही. बघूया राजीवजींचे डोळे काय म्हणतात. ते तर नजरेनेच कौतुक करतात. मोठाले कानातले अडकवतच नजर गळ्यातील चेनवर गेली. प्रेमाने हात फिरवला. नकळतच पदराच्या आड सरकवली अन समोर ठेवलेल्या गजऱ्यांवर लक्ष गेलं. मी मोकळे केस ठेवणार आहे. या गजऱ्यांचं काय करू? जियाला लावूनही 5-6 फूट बाकीच आहे. या फुलांना असं इथे सोडवून जावंसं वाटणार नाही. पुन्हा कंगवा हातात घेत केस एकत्र केले अन अंबाडा बांधायला सुरुवात केली. आज कितीतरी वर्षांनी मी अशी तयार झाले आहे, तेही समारंभासाठी. या भरजरी साड्या, दागिने, मेकअप, गजरा सगळ्यांनाच आयुष्यातून वजा केलेलं. पण गेले काही दिवस हा सोहळा भरभरून जगते आहे मी. अगदी घरचं कार्य असावं असं वाटत आहे. ही पण तीच मेघा आहे, कॉर्पोरेट वुमनच्या गंभीर व्यक्तिमत्वाखाली दडलेली, हौसमौज करणारी चंचल मेघा. हरवलेली मेघा गवसली आहे. अंबाडा बांधून पूर्ण गजरा त्यावर गोलाकार फिरवत बसवला. गच्च मोगऱ्याच्या विळख्यात अंबाडा सामावला गेला. मान तिरपी करत आरशात पाहतच फुलांना न्याहाळलं. राजीव, हे गजरे खास तुमच्यासाठी घालत आहे. आज खूप वर्षांनी. तुमची इवलीशी इच्छा. पुन्हा बेल वाजलीच अन जिया दारात. तिला खाली घेऊन जाण्यासाठी हजर. अजूनही मजल्यावर धावपळ सुरू होतीच. बरेच नातेवाईक तयार व्हायचे बाकी होते. अनेक कझिन्सच्या साडी आणि मेकअप सुरू होता. मुलांची तयारी करण्यात मातोश्री बिझी होत्या तर पिताश्री हसत खेळत गप्पा मारत होते. लिफ्टमधून खाली येताना पुन्हा एकदा काचेत स्वतःला न्याहाळले. तळमजल्यावर पोहोचलेली लिफ्ट अन समोर बँक्वेट हॉलच्या दारात उभा राजीव दिसला. पाठमोरा, सोबत आर्या होतीच. राजीव, हा कोणता सूट? बेच क्रीम कलर. वाव, यात तर तुमचा रॉयलनेस अजूनच उठून दिसत आहे. आर्याच्या मम्मा या हाकेवर गर्रकन फिरला. तिची नजर जमिनीकडे वळली अन तिला पाहून त्याच्या हातातून फोन सटकलाच. आयफोन टणकन फरशीवर आदळला. तिने हसू ओठातच अडवले. तो मात्र स्तंभित. आर्यानेच वाकून फोन उचलला अन तिच्या अंकल या हाकेवर हा भानावर आला. जियाकडे पाहतच हसू आले ओठांवर. पण हळूच तिला न्याहाळणारी नजर. तिच्या हातावर झुलणाऱ्या साडीच्या पदरावरून, कानातल्या कुंदन झुमक्यांवर, माथ्यावरल्या ठसठशीत गोलाकार टिकलीवरून, गुलाबी डाळिंबी ओठांवर, कानाशी रुळणाऱ्या बटीवरून, हातातल्या भरगच्च बांगड्यांवर, डोळ्यातील काजळाच्या किनारीवरून, गुलाबी गालावरच्या खळीवर. मेघा, आज तर तुमच्या चेहऱ्यावरून नजर हटवणे इज लाईक इम्पॉसिबल फॉर मी. इट्स बेटर की मी तुमच्या समोर न आलेलंच बरं. तुम्ही समोर असताना दुसरे काही दिसणार नाहीच. डिव्हाइन ब्युटी, माय मेघा. राजीवच्या मागून येणाऱ्या ओळखीच्या आंटी आणि त्यासोबतची गार्डन फ्रेंड निधी यांना भेटण्यासाठी जिया धावली आणि सोबत आर्यालाही घेऊन गेली.
इथे का थांबले आहात? समोर येत तिने हळूच विचारले. काय म्हणालात? तिच्या चेहऱ्यावरची नजर मुश्किलीने हटवली. मी विचारलं, इथे का उभे आहात? नजर झुकवतच तिचं बोलणं. स्वागताला. काय? कुणाचं स्वागत? नजर उचलत डोळे विस्फारलेच अन थेट भिडले त्याच्या नजरेला. काही क्षणांची स्तब्धता. तो हरवला पुन्हा त्या मधाळ डोळ्यात. राजीव, आज तुमचं हे राजबिंड रूप आम्हाला कसोशीने नजर झुकवूनच ठेवावी लागणार आहे, नाहीतर तुम्हाला निरखण्यातच आम्ही हरवून जाऊ. अन असंही तुमची नजरही आमच्या चेहऱ्यावर खूप जास्त रेंगाळते आहे. एवढं काय निरीक्षण? आम्ही छान दिसत आहोत हे समजलं बरं. तुमच्या डोळ्यातील कौतुक आम्ही वाचलं. तिने पुन्हा भुवया उंचावतच काय झालं हा केलेला सवाल अन गडबडत सावरले त्यांनी स्वतःला. ते गेस्ट्स अजून येत आहेत ना, सो. नजर चोरतच चाचरत दिलेलं स्पष्टीकरण. तिने खुदकन हसत मान झुकवली अन आता लक्ष तिच्या आंबाड्यावरील गजऱ्यांकडे गेले. मेघा, यू मेड माय डे. तुम्ही गजरे घातलेत, मी पाठवलेले. मला वाटलं मेहंदीसारखी ही विश पण पूर्ण होणार नाही. हमारा तोहफा कबूल कर, ये शाम हसीन बनाने के लिए शुक्रिया. अहो, इथेच उभं राहायचं आहे का? लॉबीत मागे पुढे कुणीच नाही हे पाहताच तिने विचारले. गालात हसू अडवलेले होतेच अन त्याने दचकून जागे होत दूरवर मैत्रिणीला भेटायला गेलेल्या जिया आर्याला हाक मारली. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.